नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न बघणार आहोत. 30 प्रश्नांपैकी काही प्रश्न असे आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. कुंभकर्ण म्हणजे काय? कुंभकर्ण म्हणजे काय? पर्याय पहा. फार झोपाळू मनुष्य, कार्यात तत्पर असलेला, कधीच झोपत नसलेला आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे फार झोपाळू मनुष्य. फार झोपाळू मनुष्य म्हणजे काय? कुंभकर्ण. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? काय म्हटलं आहे? छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा लगेच आठवला पाहिजे. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला छत्तीसगड राज्य आहे ते आपल्याला आठवलं पाहिजे. मग छत्तीसगड राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. मग पूर्वेला असे कोणते जिल्हे आहेत जे छत्तीसगड लागून आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्हा, त्यानंतर गडचिरोली जिल्हा. गडचिरोली. तर या दोन जिल्ह्यांच्या सीमा विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगड राज्याला लागून आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. लक्षात ठेवायचं आहे गोंदिया आणि गडचिरोली. पुढील प्रश्न पहा. जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो? जागतिक रेड क्रॉस दिन कधी असतो? पर्याय पहा. हा प्रश्न वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. त्यामुळे प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8 मे. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. या ठिकाणी प्रश्न पहा. कार्यक्षम. कार्यक्षम म्हणजे काय? तर पर्याय पहा. फार झोपाळू मनुष्य, क्षुद्र वस्तू चोरणारा, कधीच झोपत नसलेला, कार्यात तत्पर असलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहिती आहे कार्यक्षम याचा अर्थ काय होतो? कार्यात तत्पर असलेला म्हणजे काय? कार्यक्षम. कार्यात तत्पर असलेला कार्यक्षम. पुढील प्रश्न पहा. गोवा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? गोवा राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? पर्याय पहा. 1, 2, 3 यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1. गोवा राज्याला महाराष्ट्रातील फक्त एका जिल्ह्याची सीमा लागून आहेत. मग तो जिल्हा कोणता आहे? लक्षात ठेवायचा आहे गोवा राज्याला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? पर्याय पहा. विष्णुशास्त्री पंडित, केशवचंद्र सेन, सत्येंद्रनाथ, ईश्वरचंद्र विद्यासागर. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. स्वामी विवेकानंदांचे गुरु ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढील प्रश्न. जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते? जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते? पर्याय पहा. संत तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाभारत. जगातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत. पुढील प्रश्न पहा. वासर. वासर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. अहन, दिवस, वार यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? यापैकी सर्व. अहन म्हणजे काय? वासर. दिवस म्हणजे काय? वासर. आणि वार म्हणजे काय? वासर. म्हणजेच या ठिकाणी दिवस, अहन, वार आणि वासर हे सर्व शब्द समानार्थी आहे. म्हणून आपले योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. यापैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा. कणक या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, कणक म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी पर्याय पहा. पावक, राक्षस, वन्ही, सोने. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सोने. कणक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? सोने. कणक, सोने. पुढील प्रश्न पहा. संत तुकाराम महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
संत तुकाराम महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? पर्याय पहा, पंढरपूर, नरसोबाची वाडी, आळंदी, देहू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे देहू. देहू. संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू या ठिकाणी झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? छत्रपती शिवाजी महाराज. तर पर्याय पहा, रायगड, पुरंदर, तोरणा, शिवनेरी. तर योग्य उत्तर आहे शिवनेरी. योग्य उत्तर काय आहे? शिवनेरी. पुढील प्रश्न, दिल्लीचा लाल किल्ला कोणी बांधला? पर्याय पहा, शहाजहान, अकबर, औरंगजेब यापैकी नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, दिल्लीचा लाल किल्ला शहाजहानने बांधला. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी असतो? आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी असतो? पर्याय 21 मे, 22 मे, 22 जुलै, 12 मार्च. तर योग्य उत्तर आहे 22 मे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 22 मे. पुढील प्रश्न पहा, अनल या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, दानव, राक्षस, असुर, वन्ही. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे वन्ही. वन्ही. अनल म्हणजे काय? वन्ही. अनल म्हणजे वन्ही. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी तापी नदीची उपनदी कोणती? खालीलपैकी तापी नदीची उपनदी कोणती? पर्याय पहा, गिरणा, पूर्णा, बोरी यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे, पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे, बोरी ही देखील तापी नदीची उपनदी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? यापैकी सर्व. खालीलपैकी तापी नदीची उपनदी विचारला आहे, तर योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. तीनही नद्या तोंडी पाठ करून ठेवायच्या आहे. गिरणा, पूर्णा, बोरी या तीनही नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. पुढील प्रश्न पहा, पहिले कायदा सदस्य म्हणून कोणाची निवड केली होती? पहिले कायदा सदस्य म्हणून कोणाची निवड केली होती? पर्याय पहा, लॉर्ड कॉर्नवालिस, माउंटबॅटन, कॅनिंग, लॉर्ड मेकॉले. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. पहिले कायदा सदस्य म्हणून लॉर्ड मेकॉले यांची निवड केली होती. पुढचा प्रश्न पहा, थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली होती? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर पहा, थिऑसॉफिकल सोसायटी स्थापना कोणी केली होती? तर या ठिकाणी पर्याय पहा, मॅडम ब्लाव्हटस्की व हेनरी स्टील ऑलकॉट, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मॅडम ब्लाव्हटस्की व हेनरी स्टील ऑलकॉट यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केली होती. थिऑसॉफिकल सोसायटी. पुढील प्रश्न पहा, वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, मांजरा, भीमा, कृष्णा, गोदावरी. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, वारणा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. वारणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. पुढील प्रश्न पहा, दैत्य या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, दानव, राक्षस, असुर यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, दैत्य म्हणजे दानव, दैत्य म्हणजे राक्षस आणि दैत्य म्हणजे असुर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. दैत्य या शब्दाला जे काही 3 पर्याय दिलेले आहेत, तीनही समानार्थी आहे. पुढील प्रश्न पहा, ग्रीन हाऊस प्रभावामुळे कोणती समस्या निर्माण होते? ग्रीन हाऊस प्रभावामुळे कोणती समस्या निर्माण होते? पर्याय पहा आणि या ठिकाणी उत्तर सांगा. पहा, आम्लवृष्टी, जलप्रदूषण, जागतिक तापमान वाढ, ओझोन थराची झीज. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जागतिक तापमान वाढ. ग्रीन हाऊस प्रभावामुळे जागतिक तापमान वाढ समस्या निर्माण होते.
पुढील प्रश्न पहा, बिंदुसरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बिंदुसरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, मांजरा, भीमा, कृष्णा आणि सिंधफणा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधफणा. सिंधफणा नदीची उपनदी आहे बिंदुसरा नदी. सिंधफणा नदीची उपनदी बिंदुसरा नदी. पुढील प्रश्न पहा, सर्वस्व पणाला लावणे याचा अर्थ काय होतो? सर्वस्व पणाला लावणे याचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, जाणीव नसणे, मनातील विचार कृतीत न येणे, गर्वाने अतिशय फुगणे, सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे म्हणजेच काय? सर्वस्व पणाला लावणे. सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे म्हणजेच सर्वस्व पणाला लावणे. पुढील प्रश्न पहा, भान नसणे याचा अर्थ काय होतो? भान नसणे याचा अर्थ काय होतो? तर या ठिकाणी पर्याय पहा आणि योग्य उत्तर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, भान नसणे म्हणजेच काय? जाणीव नसणे. भान नसणे म्हणजे काय? जाणीव नसणे. पुढील प्रश्न पहा, तेरणा नदी. तेरणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय पहा, मांजरा, भीमा, कृष्णा यापैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे मांजरा. मांजरा नदीची उपनदी आहे तेरणा नदी. मांजरा नदीची उपनदी तेरणा नदी. पुढील प्रश्न पहा, ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये रोख रक्कम किती दिली जाते? ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये रोख रक्कम किती दिली जाते? पर्याय पहा, 1 लाख, 11 लाख, 10 लाख, 25 लाख. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 11 लाख. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये रोख रक्कम 11 लाख दिली जाते. पुढील प्रश्न, हट्टाला पेटणे याचा अर्थ काय होतो? हट्टाला पेटणे याचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, मुळीच हट्ट न सोडणे, मनातील विचार कृतीत न येणे, गर्वाने अतिशय फुगणे यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हट्टाला पेटणे म्हणजेच काय? मुळीच हट्ट न सोडणे. हट्टाला पेटणे म्हणजे मुळीच हट्ट न सोडणे. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणते आहे? पर्याय पहा, फुफ्फुसे, हृदय, मेंदू आणि यकृत. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव कोणता आहे? यकृत. लक्षात ठेवायचं आहे यकृत हे शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव आहे. ते विषारी पदार्थ निष्क्रिय करण्याचे काम करते. यकृत काय करतं? निष्क्रिय पदार्थ जे काही विषारी पदार्थ आहे ते निष्क्रिय करण्याचे काम करते. पुढील प्रश्न पहा, कोणता जीवनसत्व दृष्टिदोष रोखण्यास मदत करतो? कोणता जीवनसत्व दृष्टिदोष रोखण्यास मदत करतो? पर्याय पहा, जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे जीवनसत्व ए. जीवनसत्व ए जो काय असतो तो दृष्टिदोष रोखण्यास मदत करतो. आता आपला शेवटचा प्रश्न पहा, मानवाच्या शरीरात RBCचे मुख्य कार्य काय आहे? मानवाच्या शरीरात RBCचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय पहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, ऑक्सिजन वाहतूक करणे, अन्नाचे पचन करणे, हार्मोन तयार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑक्सिजन वाहतूक करणे हे RBCचे मुख्य कार्य आहे. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवायचं आहे मानवाच्या शरीरात RBCचे मुख्य कार्य काय आहे? ऑक्सिजन वाहतूक करणे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न बघितले. 30 प्रश्नांपैकी काही प्रश्न हे वारंवार तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.